नमस्कार, तुम्ही बघत आहात न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी। मुख्य संपादक महेश पेंदोर। पारवा जिल्हा परिषद कन्या शाळेत स्नेह संमेलन उत्साहात संपन्न। घाटंजी तालुक्यातील पारवा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्या शाळेत दिनांक 2 फेब्रुवारी सोमवारला स्नेह संमेलन आयोजित करून यात विविध सांस्कृतिक कलाविष्काराने मोठ्या उत्साहात विद्यार्थिनींनी साजरा केला। दैनंदिन अभ्यासाबरोबरच विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता मानकर यांनी शाळेत स्नेह संमेलन आयोजित केले होते। या संमेलनात प्रमुख पाहुण्यांना शाळेच्या मुख्यद्वारापासून विद्यार्थिनींनी स्वागत करीत मंचकावर आणले। उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले। यावेळी महिला मेळाव्यातील उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या महिलांना व बाल आनंद मेळाव्यात कमी गुंतवणुकीची जास्त खरी कमाई करणाऱ्या व क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर अनुक्रमे पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत ठाकरे हे होते, तर उद्घाटक म्हणून पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत चौधरी हे लाभले होते। प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य बालाजी पोटपिल्लेवार, राजू दवणे, श्वाव समितीच्या उपाध्यक्ष उषाताई चौधरी, पारवा केंद्राच्या केंद्र प्रमुख मीनाताई धोटे, प्रमोद दोडावार, सेवानिवृत्त शिक्षक अशोक जिद्दरवाड, घाटंजी तालुका मराठी पत्रकार बहुसंस्थेचे उपाध्यक्ष तथा लोकमत प्रतिनिधी दिनेश गावत्रे, संदीप जयस्वाल, अमोल उदार, लिटिल चॅम्प इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना आरेवार, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मंचकावर उपस्थित होते। यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी विविध मराठी व हिंदी गाण्यावर आधारित नृत्य सादर करून उपस्थित मान्यवर, पालक व प्रेक्षकांनी मने जिंकले। चिमुकल्यांसाठी पालकांनाही खिसा रिकामा करत हजारो रुपये खाऊसाठी बक्षीस दिले। या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक प्रशांत भेदुरकर यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका गीता मानकर यांनी मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गिरीश सुखंडवार या माता पालकांचे विशेष सहकार्य लाभले।